नमस्कार। आज मी बनवणार आहे राजस्थानी दाल बाटी। तर या ठिकाणी बघा 3 प्रकारच्या मी डाळी घेतलेल्या आहेत। तूर डाळ घेतली, मसूर, मूग डाळ घेतली। या ठिकाणी अर्धी मूग डाळ घेतली साली सहित तरी खूप छान लागते। तर माझ्याकडे नव्हती तर मी साधी प्लेन घेतली। त्याचबरोबर एक कांदा आणि टोमॅटो सुद्धा कुकरला लावले आणि आता ह्याच्या चांगल्या 3-4 शिट्ट्या होऊ देते। तोपर्यंत आपण बाटीची तयारी करूया। तर या ठिकाणी बाटीचं पीठ मळण्यासाठी जाडसर दळून आणलं जातं, पण मी या ठिकाणी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी आणि अर्धी वाटी रवा आणि पाव वाटी बेसन घेतलं। मीठ चवीनुसार मीठ घ्यायचं, ओवा 1 ते 1.5 चमचे आणि असं चोळून घ्यायचं म्हणजे आपल्या बाटीला चव छान येते। जिरे 1 चमचा, ते सुद्धा असे बारीक कुटून घेतले तरी चालतात किंवा असे चोळून जरी टाकले तरी चालतात। आणि धना 1 चमचा घ्यायचे, मग त्याचे हाफ करून घ्यायचं, नाही तर मग पावडर घ्यायची। माझ्याकडे पावडर होती तर मी पावडर घातली। अर्धा चमचा खाण्याचा सोडा। आता या ठिकाणी सर्व एकत्र मिक्स करून घेणार। तर कोरड्या पिठामध्येच आपण सगळे मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 1 वाटी मी तेल घेते। तेल किंवा तुम्ही तूप घेतलं तरी चालेल। तर पण ज्यावेळेस आपण बाटी जेवताना तुपामध्ये भिजवून घेणार आहे। तर या ठिकाणी बघा तेल सुद्धा एकजीव सर्व पीठ करून घेतेय। या ठिकाणी तेलामध्ये किंवा तूप जे घातलेलं असतं त्याच्यामध्ये हे पीठ एकजीव करून घ्यायचं। चांगलं मिक्स केल्यामुळे काय होतं, आपली बाटी ज्यावेळेस आपण वाफवतो किंवा भाजली जाते ओव्हनमध्ये किंवा तंदूरमध्ये, तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो। तर या ठिकाणी बघा असं पूर्ण मिक्स झालं पाहिजे। असं मिक्स केल्यामुळे आपली बाटी चांगली खमंग भाजली जाते। आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ आपण गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणे न मळता थोडंसं आपल्याला घट्ट हवं आहे। हे पीठ आपलं पातळ नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि त्यात एकजीव सुद्धा झालं पाहिजे, त्यानुसार आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं। तर या ठिकाणी बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर हे चांगलं अर्धा तास झाकून ठेवायचं। आपली डाळ पण शिजून झालेली आहे। तर ह्या डाळीला मी फोडणी देऊन घेते। आता फोडणी हा प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे फोडणी दिली जाते। त्याचबरोबर मी साईडला मसाला भेंडी सुद्धा तोंडी लावायला करून घेतली। कोणी वांग्याची भाजी करतं किंवा वांग्याचं भरीत केलं जातं। तर हे आपण जसं आपण आपल्या घरातल्या डाळीला फोडणी दिली जाते, जिरे, मोहरी, लसूण, त्याच पद्धतीने याला सुद्धा द्यायची। हिंग आठवणीनं घालायचा। तर या ठिकाणी बघा डाळीमध्ये मीठ हळद घालून घेते। तोपर्यंत तेल सुद्धा कढईत गरम होतंय। या ठिकाणी बघा मी हिंग थोडंसं घट्ट झालेलं आहे, तर त्याच्यातला मी 1 तुकडा असं घेऊन तेलात टाकायचा, नाही तर डायरेक्ट डाळीमध्ये टाकला तरी चालेल। तर घट्ट झालेलं असल्यामुळे मी काय केलं, डाळीतच टाकून दिलं। जिरे मोहरी चांगली परतल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर टाकली, लसूण टाकलं, थोडंसं आलं टाकलं, ही लाल मिरची पावडर टाकली 1 चमचा आणि हे डाळ आपली शिजवलेली, वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची।
मग हे आपली डाळ शिजून झाली, आता उकळेपर्यंत आपण काय करूया, बाटी बनवून घेऊया। तर या ठिकाणी बघा बाटीसुद्धा चांगलं व्यवस्थित पीठ मुरलं गेलेलं आहे। तर अशी छोटे छोटे आधी गोळे करून घ्यायचे, म्हणजे आधी आपण जे पीठ बनवलेलं आहे त्याचे आपण जेवढ्या साईजची आपल्याला बाटी बनवायची आहे तेवढे आधी आपण पीठ काढून घेणार। त्यानंतर या ठिकाणी मी बाटी घडीची बनवते, तर या पद्धतीने मी पहिल्यांदाच बनवते बाटी। तर म्हणलं हॉटेलमध्ये सारखंच आपण खायला जाण्यापेक्षा घरी बनवूया। तर मग मी या ठिकाणी बघा जसं आपण दाल बट्टी बनवतो त्याचप्रमाणे मी ह्या ठिकाणी सुद्धा बाटी बनवून घेते, आणि जशी बाटी गोल असते थोडीशी मी या ठिकाणी चपटी केली, एवढंच फक्त फरक आहे। आणि घडीची केली तर चांगली वाफली पाहिजे, आतमध्ये कच्ची राहायला नको, म्हणून या पद्धतीने मी घडीची बाटी करून घेतेय। आणि त्यानंतर मी घडीची करून मग गोल आकार देते। पण ज्यावेळेस आपण ही बाटी ओव्हनमध्ये ठेवतो किंवा तंदूरमध्ये ठेवतो तर चांगली ही फुलली जाते गोल आकारामध्ये। तर अशा पद्धतीने सर्व आपण बाटी बनवून घ्यायची। आपल्या बाटी पण सर्व झाल्या, डाळ पण चांगली उकळली गेली। आता आपण ह्या बाटी भाजून घेऊया। तर पूर्ण आपल्या बाटी तयार झाल्यात। या ठिकाणी बघा मी तंदूरवरती मी या ठिकाणी भाजून घेतेय। आपलं हे गॅसवरचं तंदूर आहे पण मी चुलीवरती ठेवलंय। एवढा छान निखारा आलेला आहे, त्याच्यावरती ह्या सगळ्या बाटी ठेवून घेते आणि ह्या चांगल्या फुलून टम होतात। तर आता याच्यावर झाकून ठेवायचं, आलटून पलटून आपण 5-5 मिनिटांनी 10-10 मिनिटांनी। निखारा एवढा छान आहे, तर आपल्या बाटी पण चांगल्या फुलायला लागल्यात। तर खूप छान म्हणजे असे याची दाल बाटीची चव येते ज्यावेळेस आपण ह्या निखाऱ्यावरती आपण ह्या बाटी अशा भाजून घेतो। तर ही बाटी भाजण्याची आणखीन एक पद्धत आहे, ते आपण गौरीनी सुद्धा करतात, तर त्याची पण चव खूप छान येते। तर ज्यावेळेस मी तुम्हाला त्याच्याने बनवेल ते सुद्धा मी दाखवेन की मी कशी बनवते। त्याचबरोबर तोंडी लावायला मी या ठिकाणी बघा याच निखाऱ्यावरती पापड भाजून घेते, म्हणजे आजचं आमचं दालबाटीचं जेवणाचा बेत कसा आहे ते सुद्धा तुम्हाला समजेल। तर मी या ठिकाणी पापड सुद्धा भाजून घेते। आपण नेहमी तळलेले खाल्ले असतील किंवा गॅसवर भाजलेले खाल्ले भाजलेले पापड खाल्ले असतील तर निखाऱ्यावरची पापडाची चव जशीच्या तशी येते, बदलत नाही, आणि निखाऱ्यावरची आणखीन छानच। तर आता आपण मी हे जे आपण डाळ बनवलेली आहे ती थोडीशी गरम करून घेते आणि हे जे आपल्या बाटी आहेत तर तुपामध्ये मिक्स करून घेते, म्हणजे बुडवून घेते, आपल्या बाटीमध्ये हे तूप मिसळलं जाईल। तर पापड पण साईडला ठेवते ना, बाटी थोडशा दाबते, म्हणजे थोडंसं त्याला तूप आतमध्ये जाईल या हिशोबाने थोडंसं दाबून घेतलं का चांगला तूप पण आतमध्ये बाटीमध्ये आपल्या जातं। तर अशा पद्धतीने सर्व मी तुपामध्ये बाटी बुडवून घेतल्या। तसेच आमच्यात सगळे जेवायला पण बसलेत, तर तसं सर्वांना वाढते। तर ही बघा मसाला भेंडी केलेली आहे, वांग्याचं पण भरीत करणार होते पण काय जमलं नाही वांगे आणायला, त्याचं पापड। आणि आता हे बाटी एक अशी घ्यायची आणि याच्यावरती वरण जे आपण बनवलेलं आहे तिखट वरण तर ते घ्यायचं, आणि ही जी बाटी बनवलेली आहे तर याच बाटीचा चुरमा बनवला जातो गोडमध्ये, तो सुद्धा आपण बनवून बघूया। तर दाल बाटी आपली कशी बनली